काही जखमा आपल्याला दिसतात, बरोबर? पण विचार करा, काही आजार असे असतात जे शरीराच्या आत आपल्या रक्तातच एक मोठं आव्हान उभं करतात. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या दिवसाविषयी बोलणार आहोत. एक असा दिवस जो एका अदृश्य पण तितक्याच गंभीर आजारावर प्रकाश टाकतो. ही तारीख लक्षात ठेवा, 17 एप्रिल. आता प्रश्न पडतो की या तारखेत असं काय खास आहे? का बरं जगभरात या तारखेकडे इतकं लक्ष दिलं जातं? चला जाणून घेऊया. तर 17 एप्रिल हा दिवस आहे जागतिक हिमोफिलिया दिवस. वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलिया हा दिवस आयोजित करतं. आणि गंमत म्हणजे 2026 मध्ये याला तब्बल 31 वर्ष पूर्ण होतील. पण प्रश्न हा आहे की असा एक खास दिवस साजरा करण्याची गरजच काय आहे? याचा नेमका हेतू काय? ह्या दिवसाचा उद्देश आहे ना अगदी स्पष्ट आणि महत्त्वाचा आहे. पहिलं म्हणजे हिमोफिलियाबद्दल लोकांमध्ये जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करणं. दुसरं, रुग्णांना जे उपचार मिळतात आणि त्यांची जी काळजी घेतली जाते ती आणखी चांगली कशी करता येईल यावर लक्ष केंद्रित करणं. तिसरं, प्रतिबंधात्मक उपाय वाढवणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रक्तस्राव कसा नियंत्रणात आणायचा याची माहिती लोकांपर्यंत पोचवणं. बरं, आपण या दिवसाचं महत्त्व तर समजून घेतलं, पण आता मूळ प्रश्नाकडे येऊया. हिमोफिलिया म्हणजे नक्की काय? हा नेमका आजार आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हिमोफिलिया हा एक दुर्मिळ आणि अनुवंशिक आजार आहे. म्हणजे तो पिढ्यानपिढ्या पुढे जाऊ शकतो. यात होतं काय की आपल्या शरीराची रक्त गोठवण्याची जी नैसर्गिक सिस्टम असते ती नीट काम करत नाही. त्यामुळे एखादी छोटीशी जखम झाली तरी रक्त थांबायचं नाव घेत नाही. खूप जास्त किंवा खूप वेळ रक्तस्राव होत राहतो. आता यातही मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. एक आहे हिमोफिलिया ए आणि दुसरा हिमोफिलिया बी. फरक काय आहे? तर आपल्या रक्तात रक्त गोठवण्यासाठी काही खास प्रोटीन्स असतात ज्यांना क्लॉटिंग फॅक्टर्स म्हणतात. हिमोफिलिया ए मध्ये क्लॉटिंग फॅक्टर नंबर 8 ची कमतरता असते, तर हिमोफिलिया बी मध्ये क्लॉटिंग फॅक्टर नंबर 9 ची. थोडक्यात काय, तर रक्त गोठवणाऱ्या टीममधले महत्त्वाचे खेळाडूच गैरहजर असतात. पण ही कमतरता निर्माण का होते? म्हणजे हे फॅक्टर्स कमी का पडतात? याचं उत्तर आहे आपल्या जेनेटिक कोडमध्ये. हो, आपल्या शरीराच्या ब्लूप्रिंटमध्येच एक लहानशी अडचण असते. चला, हे अनुवंशशास्त्र जरा सोपं करून समजून घेऊया. एक गोष्ट कधी लक्षात आली आहे का की काही आजार पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात का दिसतात? हिमोफिलिया हा अगदी तसाच आजार आहे. पण ह्यामागे काही खास कारण आहे का? हो, नक्कीच आहे. याचं उत्तर दडलंय एक्स क्रोमोझोममध्ये. हिमोफिलिया हा एक्स क्रोमोझोमशी जोडलेला आजार आहे. आता बघा, पुरुषांमध्ये एक एक्स आणि एक वाय क्रोमोझोम असतो. स्त्रियांमध्ये 2 एक्स क्रोमोझोम असतात. त्यामुळे पुरुषांकडे फक्त एकच एक्स क्रोमोझोम असल्यामुळे जर त्यावरील जनुकात काही दोष असेल तर त्यांना बॅकअपसाठी दुसरा एक्स क्रोमोझोम नसतो आणि म्हणूनच त्यांना थेट हा आजार होतो. आता हे पुढच्या पिढीत कसं जातं तेही खूप इंटरेस्टिंग आहे. समजा आई या आजाराची वाहक आहे, म्हणजे तिच्या 2 एक्स क्रोमोझोमपैकी एकावर सदोष जनुक आहे. अशावेळी तिच्या मुलांना हा आजार होण्याची शक्यता असते 50% आणि तिच्या मुली वाहक होण्याची शक्यता असते 50%. म्हणूनच स्त्रिया बहुतेक वेळा फक्त वाहक असतात आणि हा आजार प्रत्यक्षात पुरुषांमध्ये दिसून येतो. तर हा आजार फक्त वैयक्तिक किंवा कौटुंबिक पातळीवरचा प्रश्न नाहीये. जेव्हा आपण जागतिक पातळीवर नजर टाकतो तेव्हा एक खूप मोठं आणि गंभीर चित्र समोर येतं. आणि ते म्हणजे उपचारांमध्ये असलेली प्रचंड दरी. चला, आकडेवारी बघूया. 2019च्या एका अंदाजानुसार जगभरात जवळपास 11,25,000 पुरुष हिमोफिलियाने ग्रस्त होते. विचार करा, 11 लाखांपेक्षा जास्त लोक. हा आकडाच सांगतो की हा आजार किती व्यापक आहे. पण त्या 11 लाख रुग्णांपेक्षाही एक जास्त धक्कादायक आकडा आहे. आणि तो म्हणजे यापैकी फक्त 15% लोकांनाच योग्य उपचार मिळतात. म्हणजे 85% लोक उपचारांपासून वंचित आहेत. ही खूप मोठी आरोग्य विषमता आहे, नाही का? यामागे अनेक कारणं आहेत. उपचारांचा प्रचंड खर्च, अनेक देशांमध्ये निदान सुविधांची कमतरता आणि बरंच काही. मग आता पुढे काय? यावर उपाय काय? हे तर स्पष्ट आहे की फक्त जागरूकता निर्माण करून चालणार नाही. आता वेळ आहे कृती करण्याची. पण ही कृती नेमकी कोणत्या दिशेने असायला हवी? कोणती पावलं उचलणं गरजेचं आहे? यासाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात आधी जनजागृतीचा वेग आणखी वाढवायला हवा. मग येतात परवडणारे उपचार, जे प्रत्येकाला उपलब्ध झाले पाहिजेत. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी पाठिंबा. आणि या सगळ्याचा शेवटचा आणि अंतिम उद्देश एकच आहे
या रुग्णांना एक चांगलं, दर्जेदार जीवन जगता यायला हवं. आणि हे एक वाक्य खरं तर सगळं काही सांगून जातं. आज विज्ञानानं उपचारांमध्ये प्रचंड प्रगती केलीये, हे खरंय, पण जोपर्यंत हे प्रगत उपचार प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत पोहोचत नाहीत, तोपर्यंत ही प्रगती खऱ्या अर्थाने पूर्ण होत नाही. उपलब्धता, ॲक्सेसिबिलिटी हेच आजचं सर्वात मोठं आव्हान आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आज आपण हिमोफिलियाबद्दल बोललो, पण यासारखे असे कितीतरी दुर्मिळ आजार आहेत. मग एक समाज म्हणून आपण हे कसं सुनिश्चित करायचं की सार्वजनिक आरोग्य धोरणांमध्ये अशा आजारांकडे दुर्लक्ष होणार नाही? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? यावर नक्की विचार करायला हवा.